नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, विवाहित मिथुन चक्रवर्तीने श्रीदेवीशी लपून लग्न केलं होतं, मात्र ते पहिल्या पत्नीमुळे तुटलं होतं. तर आज मी तुम्हाला त्या लग्नाविषयी काही माहिती सांगणार आहे. मिथुन यांचा जन्म 16 जून 1950 मध्ये कोलकाता इथे झाला. त्यांचं खरं नाव गौरांग चक्रवर्ती असं आहे, मात्र हे नाव कधीच त्यांनी सिनेमात वापरलं नाही. मिथुन यांना सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी यश मिळवलं. मनोरंजन विश्वामध्ये मिथुन यांचा कुणीही गॉडफादर नसताना त्यांनी जे यश मिळवलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मिथुन चक्रवर्ती सिनेमा विश्वात येण्याआधी कट्टर नक्षली होते, परंतु एका अपघातात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मिथुन यांचं आयुष्य पूर्णपणे पालटून गेलं. त्यांनी स्वतःला नक्षली चळवळीतून दूर केलं आणि आपल्या कुटुंबामध्ये परत आले. मिथुन यांनी सिनेमात प्रवेश केला. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या मृग या सिनेमात काम केलं. या सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यानंतर त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये मिथुन यांचं कारकीर्द खूपच गाजली, पण त्याचबरोबरीनं त्यांचं व्यक्तिगत आयुष्य देखील खूपच वादग्रस्त ठरलं. मिथुन यांचं नाव त्यांच्या सहकलाकार रंजिता, योगिता बाली, सारिका आणि इतर अभिनेत्रींसोबत जोडले गेले. परंतु या सर्वात श्रीदेवी बरोबरच्या त्यांच्या अफेअरची चर्चा सर्वात जास्त रंगली. 1984 मध्ये जागोटा इंसान मध्ये श्रीदेवी आणि मिथुन यांनी पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. मिथुन दादांनी एका मुलाखतीत स्वतः कबूल केलं होतं की त्यांनी श्रीदेवीसोबत गपचूप लग्न केलं होतं. श्रीदेवी हिच्याशी सूत जुळल्यानंतर त्यांची पहिली पत्नी योगिता बाली यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. रिपोर्ट्सनुसार 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या जागोटा इंसान या सिनेमाच्या सेटवर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याचंही त्यावेळी जोरदार चर्चा रंगली होती. मिथुन आणि श्रीदेवी यांचं लग्न 3 वर्षे टिकलं. 1988 मध्ये दोघंही विभक्त झाले. एका मासिकानं मिथुन आणि श्रीदेवी यांच्या लग्नाचं सर्टिफिकेटही छापलं होतं. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केल्याची कबुली दिली होती. श्रीदेवी यांना मिथुन विवाहित असल्याची कल्पना होती, पण मिथुन चक्रवर्तींच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रीदेवी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. मिथुन यांची बायको योगिता बालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्यांनाही मिथुन श्रीदेवीच्या लग्नाची माहिती होती. दोघांचं नातं जास्त दिवस टिकलं नाही. योगिता यांनी मिथुनला हे संबंध तोडले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मिथुन यांना 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. मिथुन यांच्यासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर श्रीदेवी यांनी 1996 मध्ये निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. मिथुन यांनी 350हून अधिक सिनेमात काम केलं. आजही ते सिनेमात कार्यरत आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.